तर खरात प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या हेल्पलाईनवर महिला आणि फसवणूक झालेल्यांच्या तक्रारीचा ओघ सुरूच आहे. लैंगिक छळ आणि बळकावलेल्या प्रॉपर्टी विरोधात तक्रारी येत आहेत. महिला अत्याचाराच्या तक्रारीचा आकडा तर वाढतोच आहे. आणखी 11 महिलांनी पुढे येत खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. पतीच्या, मुलांच्या किंवा कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवत महिलांना जाळ्यात ओढल्याचे आरोप पीडित महिलांनी केले. या सर्व तक्रारींची शहानिशा करून एसआयटी पुढील कारवाई करणार आहे. भोंदू खरात विरोधात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेत. त्यापैकी महिला अत्याचाराचे 8 तर फसवणुकीचे 4 गुन्हे आहेत. दोन 2022 मधील एका प्रकरणी भोंदू खरातच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये शिर्डी संस्थानचे कर्मचारी विकास दिवटे यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात प्रस्ताव सादर केला. आत्महत्या प्रकरणाच्या फिर्यादीत नाव असताना भोंदू खरातचं चार्जशीटमधनं नाव वगळण्यात आलेलं. मृत विलास दिवटे यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर शिर्डी पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आहेत. या प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास होण्याची चिन्ह आहेत. सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन शिर्डी पोलीस पुढील कायदेशीर कार्यवाही करणार आहेत. तर खरात विरोधात एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 10 गुन्हे नाशिकमध्ये आहेत. प्रत्येकी एक गुन्हा शिर्डी आणि राहतामध्ये आहे. त्यातल्या एका गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्यावर कोर्टात सुनावणी पार पडली. भोंदू खरातला आज पुन्हा एकदा दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता एसआयटी खरातचा ताबा घेणार आहे. 75/26 मध्ये जो गुन्हा आरोपी विरुद्ध दुसरा गुन्हा होता, त्यामध्ये त्याचा पोलीस कस्टडीचा रिमांड राखीव 15 दिवसाचा एमसीआर त्यांनी मागितलेला आहे, राखीव ठेवला पोलीस कस्टडी. आणि त्याला 76/26 मध्ये वर्ग करण्यात आलं. त्याचं पोलीस कस्टडीचा रिमांड उद्या देण्यात येईल. इकडे भोंदू खरातचा आणखी एक धक्कादायक प्रताप समोर आलाय. आतापर्यंत जादूटोणा, काळ्या जादूच्या नावाखाली लोकांना लुबाडणारा खरात भक्तांना लुबाडण्यासाठी बोगस आयकर अधिकारी पाठवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भक्त असलेले मोठे व्यावसायिक आणि उद्योजकांकडे खरात बोगस आयकर अधिकारी पाठवून तडजोडीच्या नावाखाली भक्तांकडूनच मोठी रक्कम उकळायचा, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बोगस आयकर अधिकारी पाठवत खरातने स्वतःच्याच अनेक भक्तांना गंडा घातल्याचं सूत्रांकडून कळतंय. त्यामुळे आता फसवणूक झालेले भक्त समोर येऊन तक्रार करणार का, पाहणं महत्त्वाचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.